नमस्कार, मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मंगल कलशाची स्थापना कशी करायची, केव्हा करायची व कधी करायची। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मंगल कलश म्हणजे शुभतेचे, पवित्रतेचे आणि देवतेचे रूप। आपल्याकडे असा विश्वास आहे की जिथे मंगल कलश असतो तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरामध्ये शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते। म्हणून प्रत्येक पूजा, व्रत किंवा शुभ कार्यासाठी सुरुवातीला आपल्याकडे मंगल कलशाची स्थापना केली जाते। तर बघा, यासाठी मी इथे एक चौरंग घेतलेला आहे, त्याच्यावरती मी एक पीस अंथरून घेतलेला आहे। तर इथे मी पूजासाठी लागणारी सर्व सामग्री काढून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे मी गुलाबाचे फुलं घेतलेले आहे, सोबतच आंब्याचे पानं सुद्धा घेतलेले आहे। आंब्याच्या पानांना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर मी येथे तांदूळ घेतलेले आहे, लाल सुपारी घेतलेली आहे आणि एक कॉइन्स घेतलेला आहे, म्हणजेच की एक नाणं घेतलेलं आहे। सोबतच येथे मी लाल दोरा घेतलेला आहे आणि एक श्रीफळ घेतलेलं आहे। श्रीफळाला मी अगोदर स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी पंचपाळ सुद्धा घेतलेला आहे। तर एवढं सर्व साहित्य आपल्याला आता पूजाला लागणार आहे। तर चला आता पूजाला सुरुवात करूया। तर आता मी येथे एक छोटा चौरंग घेतलेला आहे। तर बघा, या प्रकारे आपल्याला येथे एक छोटा चौरंग ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण याच्यावरती या प्रकारे लाल कपडा अंथरणार आहोत। लाल कपडा अंथरल्याच्या नंतर आपण याच्यावरती टाकणार आहोत तांदूळ। तर बघा, येथे मी या प्रकारे तांदूळ टाकलेले आहे। तर तांदूळाचे तुम्ही स्वास्तिक सुद्धा काढू शकता किंवा आशे सुद्धा टाकू शकता। तर बघा, या प्रकारे आपल्याला यात तांदूळ टाकून घ्यायचे आहे। तर तांदूळ मी एकदम छान असे टाकून घेतलेले आहे। आता मी येथे एक पितळाचा तांब्या घेतलेला आहे। तुम्ही येथे स्टीलचा तांब्याचा सुद्धा यूज करू शकता। तुमच्याकडे जो पण अवेलेबल असेल तो तुम्ही येथे यूज करू शकता। आता आपण याच्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घेऊ। तर बघा, या प्रकारे आपल्याला कुंकवाने एकदम छान असं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा, या प्रकारे मी स्वास्तिक काढून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला या प्रकारे याच्यात 4 डॉट्स द्यायचे आहे। तर बघा, या प्रकारे डॉट्स दिल्याच्या नंतर आपण मधल्या डॉट्सवरती या प्रकारे तांदूळ लावणार आहोत। या प्रकारे आता आपण या प्रकारे 5 लाईन ओढणार आहोत। तर लाईन आपल्याला खालून वरती ओढत जायची आहे। तर बघा, या प्रकारे आपल्याला 5 लाईनी मारून घ्यायच्या आहे। तर 2 मारून झालेले आहे, आणखीन 3 आपल्याला मारायचे आहे। तर बघा, या प्रकारे मी एकदम छान अशा याच्यावरती लाईन मारून घेतलेल्या आहे। आता आपल्याला कलशाला हा धागा बांधून घ्यायचा आहे। तर धाग्याचे आपल्याला 5 वेढे मारायचे आहे। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला एकदम छान असे 5 वेढे मारून घ्यायचे आहे। तर बघा, या प्रकारे मी धागा एकदम छान असा बांधून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण कलशामध्ये या प्रकारे पाणी टाकून घेऊ। तर तुम्ही बघू शकता, मी पाणी यात टाकून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकणार आहोत हळदी कुंकू। तर बघा, या प्रकारे मी यात हळदी कुंकू टाकलेला आहे। सोबतच 1 रुपया सुद्धा टाकायचा आहे। 1 रुपया टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत लाल सुपारी। लाल सुपारी टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत फूल। तर बघा, या प्रकारे मी यात फूल सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण यात आंब्याचे पानं ठेवून घेऊ। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला यात आंब्याचे पानं ठेवायची आहे। तर बघा, या प्रकारे मी यात आंब्याचे पानं ठेवून घेतलेले आहे। आता आपल्याला याच्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी याच्यावरती श्रीफळ ठेवलेलं आहे। श्रीफळ ठेवल्याच्या नंतर आता आपण श्रीफळाला या प्रकारे गोल कुंकू लावून घेऊ। सोबतच आपण श्रीफळाला हळदी सुद्धा लावणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी श्रीफळाला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। तर चला आता आपण श्रीफळाला तांदळावरती स्थापित करू।
तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला श्रीफळाला या प्रकारे तांदूळावरती ठेवून द्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली कलश स्थापना झालेली आहे। तुम्हाला कोणत्याही देवीचा मंत्र येत असेल तर तो मंत्र तुम्ही कलश स्थापनेच्या वेळेस म्हणू शकता। तुम्ही हा मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीच्या नावाने स्थापन करू शकता। तर बघा, आपले मंगल कलश एकदम छान असा स्थापन झालेला आहे। तर बघा, आपला मंगल कलश किती छान प्रकारे स्थापन झालेला आहे, फुलं वगैरे ठेवून घेतलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।